नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय व्ही.के. शिंदे या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. जसं की आपल्याला माहीत असेल 15 जून 2025 पासून आपण पॉलिटी टेस्ट सीरीज जी काही ती सुरू केलेली आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे या टेस्ट सीरीजची जी काही उत्तरं आणि डिस्कशन आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत असं मी म्हटलं होतं आणि त्याप्रमाणे आज आपण या ठिकाणी पॉलिटी सीरीजच्या या पहिल्या टेस्ट सीरीजचा पहिला जो टेस्ट पेपर आहे तो पहिल्या टेस्ट पेपरचं डिस्कशन या ठिकाणी या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून बनवणार आहोत. मित्रांनो, एक लक्षात घ्या की मी म्हटल्याप्रमाणे हे एकूण आपल्या 10 टेस्ट होणार आहेत या पॉलिटीच्या दृष्टिकोनातून किंवा राज्यव्यवस्था या घटकाच्या दृष्टिकोनातून आणि प्रत्येकी 20 प्रश्न या प्रत्येक एक टेस्टमध्ये आपल्याला मिळणार आहेत की ज्याचं डिस्कशन आणि उत्तर आपण या ठिकाणी या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून बनवणार आहोत. तर आज या ठिकाणी आपण या पॉलिटी टेस्ट सिरीजच्या पहिल्या टेस्ट पेपरचा जो काही भाग आहे तो या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आणि त्याचं डिस्कशन आणि उत्तरांची जाणीव या ठिकाणी करून घेऊया. बहुतांश विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ही टेस्ट सिरीज सोडवावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो की जेणेकरून आपल्याला येणाऱ्या आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षा असो किंवा संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षा 2025 असो किंवा आगामी संयुक्त गट ब गट क मुख्य परीक्षा असो, या सर्वच हेतूने ही टेस्ट सिरीज आपल्याला निश्चितच फायदेशीर ठरेल असं मी म्हणाले तर काय हरकत नाही. तर त्यामुळे आपण सर्वांनी या टेस्ट सिरीजला सोडवावं आणि ही पूर्णतः फ्री टेस्ट सिरीज आहे, ओपन फॉर ऑल आहे. तर त्यामुळे आपण याचा अधिकाधिक फायदा घ्यावा हे सुरुवातीलाच मी या ठिकाणी स्पष्ट करतोय. मित्रांनो, अधिक वेळ न घालवता आपण या ठिकाणी टेस्ट पेपर जो काही आहे तो त्याचं डिस्कशन, जो आपला पहिला टेस्ट पेपर जो काय आहे तो आपण या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलवर या ठिकाणी दिलेला होता. तर त्याचं डिस्कशन, त्याचे उत्तर आपण या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया. मित्रांनो, या ठिकाणी या पेपर पहिल्यामध्ये किंवा टेस्ट पेपर पहिल्यामध्ये या ठिकाणी जे काही प्रश्न दिले होते ते 20 प्रश्न दिले होते आणि त्या 20 प्रश्नांची जी काही उत्तरं आहे डिस्कशन आहे थोडक्यात आपण या ठिकाणी आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे अधिक वेळ न घालवता मी प्रश्नांना हात घालतोय. या टेस्ट सिरीजमधल्या पहिल्या टेस्ट पेपरमध्ये पहिला प्रश्न मी विचारला होता तो या प्रकारचा होता की खालीलपैकी कोणत्या मार्गामुळे प्रातिनिधिक लोकशाहीचे सहभागी लोकशाहीमध्ये रूपांतरण सूचित होते? खालीलपैकी कोणत्या मार्गामुळे प्रातिनिधिक लोकशाहीचे सहभागी लोकशाहीमध्ये रूपांतरण सूचित होते? पर्याय दिलेले आहेत. अ. संसद व विधिमंडळामध्ये प्रश्न विचारणे, ब. प्रशासनाविरोधात तक्रार दाखल करणे, क. माहिती अधिकाराच्या वापराद्वारे शासन व प्रशासन पारदर्शक बनवणे आणि ड. शासन कारभाराविषयी जाणून घेणे. आणि पर्याय उत्तरं दिली होती. पर्याय 1 अ आणि क, पर्याय 2 ब आणि क, पर्याय 3 क आणि ड, पर्याय 4 ब आणि ड. तर मित्रांनो, हा जो काही प्रश्न आहे तो या ठिकाणी जर आपल्याला योग्य पद्धतीने समजला असेल तर निश्चितपणे त्याचं उत्तर आपण देऊ शकाल. इथं प्रश्न काय विचारला आहे की खालीलपैकी कोणत्या मार्गामुळे प्रातिनिधिक लोकशाहीचे सहभागी लोकशाहीमध्ये रूपांतरण सूचित होते? आता भारतामध्ये या ठिकाणी अप्रत्यक्ष लोकशाही आहे, म्हणजेच त्याला आपण प्रातिनिधिक लोकशाही असं देखील म्हणू शकतो. का तर आपल्या संसदेमध्ये किंवा आपल्या राज्य विधिमंडळामध्ये आपण प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे या ठिकाणी जनतेचे प्रतिनिधी जे काही ते निवडून देतो. त्यामुळे भारतामध्ये प्रातिनिधिक लोकशाही आहे किंवा अप्रत्यक्ष लोकशाही असं म्हणायला जागा उरते. पण इथं या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे की प्रातिनिधिक लोकशाहीचे सहभागी लोकशाहीमध्ये रूपांतरण कोणत्या मार्गामुळे सूचित होते? तर भारतात तर प्रातिनिधिक लोकशाही आहे, पण त्याचं रूपांतरण सहभागी लोकशाहीमध्ये कोणत्या मार्गांच्या नुसार सूचित होतं हे आपल्या इथं शोधायचे. आता इथं सहभागी लोकशाही म्हणजे काय? तर ज्या लोकशाहीमध्ये जनतेचा प्रशासनाच्या पातळीवर सहभाग असतो अशी लोकशाही म्हणजे सहभागी लोकशाही. इथं सहभागी लोकशाहीचा अर्थ कसा आपल्याला काढायचा आहे की ज्या लोकशाहीमध्ये जनतेचा प्रशासनामधला सहभाग जो काय आहे तो असतो त्याला आपण सहभागी लोकशाही असं म्हणू शकतो. तर मग आता असे कोणते मार्ग आहेत की ज्या मार्गांच्या माध्यमातून या ठिकाणी सहभागी लोकशाही आपल्याला पाहायला मिळते? तर या ठिकाणी क आणि ड हे 2 असे मार्ग आहेत किंवा पर्याय आहेत की ज्या पर्यायांमधून आपल्याला हे सांगता येऊ शकेल की सहभागी लोकशाहीचं ते स्वरूप आहे किंवा सहभागी लोकशाहीचं ते मार्ग म्हणून सांगता येऊ शकतात. मग आता क पर्याय काय? तर माहितीच्या अधिकाराच्या वापराद्वारे शासन व प्रशासन पारदर्शक बनवणे. कारण की माहिती अधिकार जो आपल्याला 2005 पासून प्राप्त झालेला आहे, माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार, तर त्यानुसार जर आपण विचार केला तर या ठिकाणी माहिती अधिकाराच्या माध्यमातून जनतेचा प्रशासनात असणारा सहभाग आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या माहिती अधिकाराच्या वापराद्वारे जनता हे शासन प्रशासन किती पारदर्शक आहे हे तपासण्याचा प्रयत्न करू शकते. मग अशा या माहिती अधिकाराच्या माध्यमातून जनतेचा असणारा प्रशासनाचा सहभाग हा आपल्याला पाहायला मिळतो. तेवढंच नव्हे तर या माहिती अधिकाराच्या माध्यमातून शासन कारभाराविषयी जाणून घेण्याची सुद्धा या ठिकाणी जी काही जनतेची गरज आहे ती पूर्ण होते. त्यामुळे क आणि ड हे 2 पर्याय आपल्याला स्पष्ट करता येऊ शकतात या प्रश्नाचे उत्तर म्हणून. या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर पण सांगता येईल क आणि ड पर्याय क्रमांक 3. तर त्यामुळे जनतेचा असणारा प्रशासनातला जो काही सहभाग आहे तो सहभाग जर आपल्याला पाहायचा असेल तर तो या 2 मार्गातून पाहायला मिळतो. आणि म्हणून त्याच अनुषंगाने मी इथं उल्लेखसुद्धा असा केलेला आहे की माहिती अधिकाराच्या वापराद्वारे शासन व प्रशासन पारदर्शक बनवणे किंवा शासन कारभाराविषयी जाणून घेणे या दोन्ही मार्गांचा वापर जनता प्रशासनातील सहभागातून नोंदवू शकते.
आणि जनतेच्या प्रशासनातील जो काही सहभाग आहे त्या सहभागातूनच सहभागी लोकशाहीचं स्वरूप जे काही ते स्पष्ट होतं किंवा रूपांतरण जे काही ते सूचित होते. तर त्यामुळे या ठिकाणी पर्याय 3 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येऊ शकेल. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर दुसरा प्रश्न या प्रकारचा आहे पहा, राजकीय पावित्र्य अबाधित ठेवण्याकरता व निवडणूक प्रक्रियेतील सुधारणा म्हणून कोणत्या घटनास्थळाकडे पाहिले जाते? राजकीय पावित्र्य अबाधित ठेवण्याकरता व निवडणूक प्रक्रियेतील सुधारणा म्हणून कोणत्या घटनास्थळाकडे पाहिले जाते? पर्याय 1 51वी घटनास्थळी, पर्याय 2 52वी घटनास्थळी, पर्याय 3 53वी घटनास्थळी आणि पर्याय 4 यापैकी नाही. तर मित्रांनो ते एक लक्षात घ्या की ऑब्व्हियसली याचं उत्तर आपल्याला लवकर लक्षात येण्यासारखं आहे. 52वी घटनास्थळी, पर्याय क्रमांक 2. का तर ज्या 52व्या घटनास्थळीच्या माध्यमातून राजीव गांधी सरकारच्या कालखंडामध्ये राजकीय पावित्र्य राहावं या हेतूने या ठिकाणी ही सुधारणा करण्यात आली होती, ही घटनास्थळी करण्यात आली होती की पक्षांतराच्या माध्यमातून जे काही राजकीय पावित्र्य या ठिकाणी राहत नाही. अनेक लोक या ठिकाणी स्वार्थाखातर पक्षांतर करून या ठिकाणी दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. तर या पक्षांतराच्या वाढत्या प्रवृत्तीला कुठेतरी या ठिकाणी पायबंद बसावा या हेतूने आणि राजकीय पावित्र्य अबाधित राहावं या हेतूने सुद्धा आपल्याकडे ही जी काही 52वी घटनास्थळी आहे ती घटनेमध्ये केली गेली आणि 10वं परिशिष्ट जे काय ते ॲड करून या ठिकाणी पक्षांतर बंदी कायद्याच्याद्वारे या वाढत्या पक्षांतराच्या समस्येवर या ठिकाणी बंदी घालण्याचा प्रयत्न जो काय तो केला होता. तर त्यामुळे 52वी घटनास्थळी जी काही 1985 साली केलेली होती की ज्याचा संदर्भ आपल्याला या पद्धतीने देता येऊ शकेल की भारतीय राज्यघटनेत पक्षांतर बंदी कायद्यानुसार पक्षांतराच्या कारणावरून एखाद्या सदस्यास अपात्र ठरवण्यासाठी हे 10वं परिशिष्ट आपल्या भारतीय राज्यघटनेत निर्माण केलं गेलं. कारण की जर का एखादा व्यक्ती पक्षांतर बंदी कायद्याच्या नियमांना किंवा नियमांचं उल्लंघन करून जर का पक्षांतर करत असेल तर अशा पक्षांतराच्या समस्येवर या ठिकाणी उत्तर म्हणून एखाद्या सदस्यास अपात्र ठरवण्यासाठी ही 10वं परिशिष्ट आपल्याकडे निर्माण केलं होतं आणि त्यामुळे 52वी घटनास्थळी 1985ची ही या अर्थाने आपल्याला सांगता येऊ शकते. पण जेव्हा तुम्ही 52वी घटनास्थळीकडे लक्ष केंद्रित करता तेव्हा 91व्या घटनास्थळीला सुद्धा आपण विसरून चालता येणार नाही. का? कारण की 91व्या घटनास्थळीचा संबंध सुद्धा पक्षांतराशी जोडला गेलेला आहे, पक्षांतर बंदी कायद्याच्या दृष्टीने जोडला गेलेला आहे. तो कसा? तर जी काही 52व्या घटनास्थळीमध्ये पक्षांतराच्या दृष्टिकोनातून असणारी जी अट होती की पक्षांतर बंदी कायद्याखाली असणारी 1/3 सदस्यांची अट, ही जर 1/3 सदस्य या ठिकाणी पक्षांतर करत असतील तर ते अपात्र घोषित करता येत नाहीत. ही जी काही अट होती ती अट या ठिकाणी 91व्या घटनास्थळीने समाप्त केली आणि एक प्रकारे ती अट 2/3 केली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आज घडीला आपण जर विचार केला तर एखाद्या पक्षातील 2/3 सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांना अपात्र म्हणून घोषित करता येत नाही हे आपल्याला सांगता येऊ शकेल या पक्षांतर बंदी कायद्यातली सुधारणा 89व्या घटनास्थळीनुसार. तर ही 91व्या घटनास्थळीची सुधारणा 10व्या अनुसूचीमध्ये सुद्धा दिलेली आहे, 10व्या पृष्ठात सुद्धा दिलेली आहे. एवढंच नव्हे तर संसद व राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य जेव्हा पक्षांतर बंदी कायद्याखाली अपात्र घोषित केला जातो तेव्हा जर तो मंत्री झाला असेल तर मंत्रिपदासाठी देखील तो सदस्य अपात्र ठरतो. याही बाबतची तरतूद 91व्या घटनास्थळीनुसार कलम 75(1)(b) आणि कलम 164(1)(b) म्हणजे केंद्र स्तरावर सुद्धा आणि घटक राज्य स्तरावर सुद्धा या दोन्ही कलमांमध्ये आपल्याला पाहायला मिळते की जर का तो अपात्र झालेला असेल तर मंत्रिपदासाठी सुद्धा अपात्र समजला जाईल. एवढंच नव्हे तर संसदेच्या आणि राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य जेव्हा पक्षांतर बंदी कायद्याखाली अपात्र घोषित केला जातो तेव्हा तो कोणत्याही लाभकारी राजकीय पदावर नियुक्त करण्यास अपात्र समजला जाईल. असं देखील 91व्या घटनास्थळीनुसार कलम 361(b) आणि 10व्या परिशिष्टाच्या अंतर्गत परिच्छेद 2 नुसार नमूद केलेलं आहे. त्यामुळे 52वी घटनास्थळी आपण पाहत असताना 91व्या घटनास्थळीकडे सुद्धा पक्षांतर बंदी कायद्याच्या दृष्टिकोनातून आपण लक्ष देणं अपेक्षित आहे, ते विसरता कामा नये. त्यामुळे या दोन्ही घटनास्थळींचा संदर्भ आपण या प्रश्नाच्या दृष्टीने विचारात घेऊ शकतो. त्यानंतर तिसरा प्रश्न जो आहे तो या प्रकारचा आहे की 18व्या लोकसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून कोणी काम पाहिले होते? 18व्या लोकसभेचे प्रोटेम स्पीकर हंगामी अध्यक्ष म्हणून कोणी काम पाहिले होते? 1 ओम बिर्ला, 2 भर्तृहरी महताब, 3 मुलायम सिंग यादव आणि 4 वीरेंद्र कुमार खटीक. तर मित्रांनो या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भर्तृहरी महताब. तर एक लक्षात घ्या की आपल्याला याबाबतचा प्रश्न विचारायला आगामी कालखंडात निश्चितपणाने वाव आहे. का तर या ठिकाणी मागच्या 18व्या लोकसभेविषयी किंबहुना महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकांविषयी कोणत्याही प्रकारचे प्रश्न आगामी परीक्षांमध्ये विचारायला निश्चितपणाने आयोगाला वाव आहे. तर त्यामुळे याबाबतची संबंध माहिती आपण या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी 18व्या लोकसभेचे प्रोटेम स्पीकर किंवा हंगामी अध्यक्ष म्हणून कोणी काम पाहिले होते तर ते पाहिलं होतं या ठिकाणी भर्तृहरी महताब यांनी हे हंगामी अध्यक्ष किंवा प्रोटेम स्पीकर म्हणून काम पाहिलेलं होतं. त्याचबरोबर या ठिकाणी एकही लक्षात घ्या की जे काही 4थ्या क्रमांकाचा पर्याय दिलेला आहे वीरेंद्र कुमार खटीक, तर वीरेंद्र कुमार खटीक हे 17व्या लोकसभेचे म्हणजे या ठिकाणी
जी काही 2019 ते 24च्या कालखंडामध्ये असणारी जी काही आपल्याकडे 17वी लोकसभा होती, तर 17व्या लोकसभेचे या ठिकाणी प्रोटेम स्पीकर जे होते वीरेंद्र कुमार खट्टिक हे आपलं सांगते. तर त्यामुळे 17व्या लोकसभेचे वीरेंद्र कुमार खट्टिक हे प्रोटेम स्पीकर होते. मात्र 18व्या लोकसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून काम कोणी पाहिलं असेल तर ते पाहिलं होतं भर्तहरी महताब. मात्र आता जेव्हा आपण हे हंगामी अध्यक्ष किंवा प्रोटेम स्पीकरचा विचार करतो, तेव्हा या ठिकाणी आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की या या ठिकाणी हंगामी अध्यक्ष किंवा प्रोटेम स्पीकरच्या बाबतीत इतर कोणती माहिती महत्त्वाची आहे, तर तेही आपण पाहूया. तर एक लक्षात घ्या की 18 लोकसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून भर्तहरी महताब यांनी काम पाहिलं होतं. महताब हे भाजप पक्षातर्फे लोकसभेत 7 वेळा निवडून आलेली व्यक्ती आहेत. 17व्या लोकसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून वीरेंद्र कुमार खट्टिक यांनी काम पाहिलं होतं, जसं मी आता म्हटलं. आणि लोकसभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्याला ही जी काही प्रोटेम स्पीकर म्हणून जबाबदारी आहे ती दिली जाते. सर्वप्रथम या ज्येष्ठ सदस्याला प्रोटेम स्पीकर म्हणून जी काही शपथ आहे किंवा एक प्रकारे लोकसभा सदस्य म्हणून जी काही शपथ आहे ती दिली जाते राष्ट्रपतींच्या माध्यमातून. आणि मग हा प्रोटेम स्पीकर जो काय तो जे काही लोकसभेचे उर्वरित संबंध सदस्य आहेत त्यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ देत असतो. तर त्यामुळे या ठिकाणी प्रोटेम स्पीकरची ही जबाबदारी आहे की एक प्रकारे ते लोकसभा अध्यक्षाची अधिकृत निवड होईपर्यंत हंगामी अध्यक्ष किंवा प्रोटेम स्पीकर म्हणून जबाबदारी पार पाडतात. एवढंच नव्हे तर ही जी काही जबाबदारी आहे ती पार पडत असताना संबंध लोकसभा सदस्यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथसुद्धा ते देत असतात. त्यामुळे लोकसभा अध्यक्षाची अधिकृत निवड होईपर्यंत प्रोटेम स्पीकर ही जबाबदारी पार पाडतात असं म्हणायला जागा उरते. आणि दुसरी गोष्ट ही माहिती असू द्यात की तात्पुरते किंवा हंगामी अध्यक्षपदी सर्वात ज्येष्ठ सदस्याची नियुक्ती करण्याची पद्धत भारताने फ्रान्सकडून स्वीकारलेली आहे. फ्रान्सच्या घटनेच्या जवळ स्वीकारलेली आहे आणि त्यामुळे हे पण आपण इथं लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर त्यामुळे प्रोटेम स्पीकर त्याची जबाबदारी काय आणि सध्याच्या पातळीवर या ठिकाणी 18व्या लोकसभेमध्ये प्रोटेम स्पीकर म्हणून कोणी काम पाहिलं होतं, या सर्व अर्थाने ही माहिती आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर चौथा प्रश्न या प्रकारचा आहे की भारतीय संविधानाच्या परिशिष्ट 6 मध्ये कोणत्या 4 घटक राज्य क्षेत्रामधील जनजाती किंवा जमाती क्षेत्रांच्या प्रशासनाची तरतूद आहे? पर्याय आहेत अरुणाचल प्रदेश, आसाम, मिझोराम, मेघालय. पर्याय 2 मणिपूर, नागालँड, मेघालय. पर्याय 3 आसाम, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा. पर्याय 4 आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की आपल्या माध्यमातून किंवा आपल्याकडून बऱ्याच वेळा 5व्या परिशिष्ट आणि 6व्या परिशिष्टाविषयी चूक हे होत असते. का तर आपल्याला त्या अंतर्गत असणाऱ्या घटक राज्यांसंबंधीची माहिती असतेच किंवा त्यांची नावं माहिती असतातच अशातला भाग नाही आहे. तर त्यामुळे या ठिकाणी परिशिष्ट 5 मध्ये पेसा कायद्याअंतर्गत येणारी जी काही संबंध घटक राज्य आहेत ती कोणती आणि परिशिष्ट 6 खाली जे काही जनजाती क्षेत्राच्या प्रशासनाची तरतूद केली गेलेली आहे त्यामध्ये येणारी घटक राज्य कोणती हेही आपल्याला इथं चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर या ठिकाणी उत्तर काय सांगता येईल? पर्याय क्रमांक 4 आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम. तर आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम हे परिशिष्ट 6च्या अंतर्गत येणारी जनजाती क्षेत्रांच्या प्रशासनाबाबतच्या तरतुदीमध्ये येणारे एक प्रदेश आहेत हे आपण म्हणता शिकेल. याबाबतची सुद्धा थोडी माहिती आपण ही लक्षात ठेवा की परिशिष्ट 6 असो किंवा परिशिष्ट 5 असो आपल्याकडे त्याबाबतचा विचार कशा पद्धतीने केला गेला होता. तर आदिवासींच्या सुशासनासंदर्भात विशेष गरजांसाठी भारतीय राज्यघटनेला 5वी आणि 6वी अनुसूची जोडण्यात आली होती. कारण की 5व्या परिशिष्टाचा किंवा विचार जर केला तर तिथं सुद्धा आदिवासी दृष्टिकोनातून असणारे अनुसूचित क्षेत्रांचा विचार जो काही तो केला गेलेला आहे. आणि एक प्रकारे आदिवासी शोषणासंदर्भात विशेष गरजांसाठी अशी ही 5वी आणि 6वी अनुसूची घटनेमध्ये जोडण्यात आलेली होती. तर ब्रिटिश काळात जे भाग एक्सक्लुडेड एरियाज म्हणून संबोधले जायचे त्यांच्यासाठी 6वी अनुसूची निर्माण करण्यात आली होती. म्हणजे ब्रिटिश कालखंडात अशा या भागांना या ठिकाणी एक्सक्लुडेड एरियाज म्हणून संबोधले जायचे की ज्याच्याकरता या ठिकाणी 6वी अनुसूची निर्माण करण्यात आली होती. आणि या एक्सक्लुडेड एरियामध्ये ईशान्येकडील आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम या राज्यातील प्रदेशांचा समावेश होता. या एक्सक्लुडेड एरियाजमध्ये ईशान्येकडील आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम या राज्यांचा समावेश होता आणि त्याच राज्यांचा विचार आपल्याकडे 6वी अनुसूचीमध्ये घटनेत करण्यात आलेला आहे. आणि जे काही 5वी अनुसूची किंवा 5वं परिशिष्ट आहे त्याचा जर आपण विचार केला तर ब्रिटिश कालखंडात त्याला पार्शली एक्सक्लुडेड एरियाज या नावाने संबोधलं जायचं. म्हणजे 5व्या परिशिष्टामध्ये असणारी जी काही घटक राज्य आहेत किंवा प्रदेश आहेत जर आपण अनुसूचित क्षेत्र असं म्हणतो तर त्यांना पार्शली एक्सक्लुडेड एरियाज असं ब्रिटिश कालखंडामध्ये संबोधलं जायचं. मात्र या ठिकाणी 6व्या अनुसूचीतील या 4 प्रदेशांना एक्सक्लुडेड एरियाज या ठिकाणी असं संबोधलं जायचं. तर ईशान्येकडील या राज्यांच्या डोंगराळ दुर्गम भागांमध्ये आदिवासी आपल्या पारंपरिक पद्धतीनेच जीवन जगत होते. त्यांच्या पारंपरिक स्वायत्त जगण्याला मान्यता द्यावी म्हणून राज्यघटनेने 6वी अनुसूची निर्माण केलेली आहे की ज्याबाबतची तरतूद 6व्या अनुसूचीबरोबरच कलम 244(2) मध्ये पण केली गेलेली आहे घटनेमध्ये. तर त्यामुळे अशा या जनजाती क्षेत्रातील आदिवासींच्या पारंपरिक पद्धतीने जीवन जगण्याला स्वायत्त जगण्याला मान्यता मिळावी या हेतूने आपल्याकडे ही 6वी अनुसूची निर्माण करण्यात आलेली आहे की ज्याचा संदर्भ आपल्याला कलम 244(2) मध्ये पण घटनेमध्ये पाहायला मिळतो. तर या अर्थाने उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4
त्यानंतर 5वा प्रश्न आहे तो या प्रकारचा की खालील विधाने वाचा. दिल्ली या केंद्रशासित प्रदेशांच्या लोकसभा व राज्यसभेच्या जागांची संख्या अनुक्रमे 7 आणि 3 आहे. पाँडिचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या लोकसभा व राज्यसभेच्या जागांची एकूण बेरीज 2 आहे. पर्याय उत्तरे. पर्याय 1 अ व ब दोन्ही चूक. पर्याय 2 अ व ब दोन्ही बरोबर. पर्याय 3 अ व ब दोन्ही पण अ बरोबर पण ब चूक. आणि पर्याय 4 ब बरोबर पण अचूक. तर मित्रांनो, मी म्हटल्याप्रमाणे की मागच्या लोकसभा निवडणुकींचा विचार करता किंवा महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकींचा विचार करता आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांचं स्वरूप असलं आगामी कालखंडात विचारलं जाऊ शकतं. तर त्यामुळे अशा प्रकारचा प्रश्न मी टेस्ट सिरीजमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पहा, पहिला जो पर्याय दिलेला आहे की दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या लोकसभा व राज्यसभेच्या जागांची संख्या अनुक्रमे 7 आणि 3 आहे. तर अनुक्रमे 7 आणि 3 म्हणजे लोकसभेच्या पातळीवर 7 आणि राज्यसभेच्या पातळीवर 3. तर या अर्थाने दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या लोकसभेच्या 7 जागा आणि राज्यसभेच्या 3 जागा आहेत का? तर ऑब्व्हियसली बरोबर आहे हे. म्हणजे अविधान जे काय आहे ते बरोबर आहे. त्यानंतर ब विधान की पाँडिचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या लोकसभा व राज्यसभेच्या जागांची बेरीज 2 आहे. तर ऑब्व्हियसली हे देखील विधान बरोबर आहे की पाँडिचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या लोकसभेच्या जागा आहेत 1 आणि राज्यसभेची सुद्धा जागा 1 आहे. 1 आणि 1 अशा 2 जागा अशी त्यांची बेरीज 2 आहे हे म्हणायला जागा उरते. तर त्यामुळे या ठिकाणी अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर. मग आता पहा की भारतीय राज्यघटनेमध्ये राज्यसभा कलम 80 नुसार राज्यसभेची तरतूद केलेली आहे. तर त्या पातळीवर दिल्लीच्या राज्यसभेच्या 3 जागा आहेत. पाँडिचेरीची किंवा पुडुचेरीची 1 जागा आहे. जम्मू काश्मीरच्या राज्यसभेच्या 4 जागा आहेत. त्याचबरोबर लोकसभेच्या पातळीवरची जी तरतूद आहे ती घटनेमध्ये कलम 81 नुसार केलेली आहे. आणि 2024 जी मागची लोकसभा निवडणूक झालेली आहे ती 2024च्या लोकसभा निवडणुकामध्ये सर्व केंद्रशासित प्रदेशांच्या मिळून 19 जागा होत्या. मित्रांनो, लक्षात घ्या की 2019च्या निवडणुकीमध्ये या सर्व केंद्रशासित प्रदेशांच्या मिळून जागांची संख्या जी काय आहे ती एक प्रकारे 13 होती. कारण की त्यावेळेस जम्मू काश्मीरच्या बाबतीत असणार केंद्रशासित प्रदेशांचं जी काही घोषणा आहे ती झालेली नव्हती. तर त्यामुळे या ठिकाणी 2024च्या लोकसभा निवडणुकामध्ये सर्व केंद्रशासित प्रदेशांच्या मिळून 19 जागा होत्या. का तर जम्मू काश्मीरच्या आणि लडाखच्या 6 जागा त्यामध्ये ॲड झाल्या होत्या. तर त्यामुळे या ठिकाणी त्या 19 जागा होत्या. तर दिल्लीमध्ये 7 जागा आहेत लोकसभेच्या. पाँडिचेरी किंवा पुडुचेरी, अंदमान निकोबार, चंदीगड, दादरा नगर हवेली, लक्षद्वीप, दीव दमन यांच्या प्रत्येकी 1 जागा आणि लडाखची 1 जागा आणि जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या 5 जागा. तर अशा एकूण 19 जागा सर्व केंद्रशासित प्रदेशांच्या म्हणून आपल्याला सांगता येतील. आणि राहिला प्रश्न पाँडिचेरीच्या राज्यसभेच्या आणि लोकसभेच्या एकच जागा आहेत. तर त्यामुळे या ठिकाणी त्यांची बेरीज 2 होते हे म्हणायला जागा होते म्हणून हे बरोबर आहे. तर त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्न उत्तर सांगता येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न जर थोडासा वेगळा टाईपचा आहे. एक सिच्युएशन दिलेली आहे. सिच्युएशन बेसून आपल्याला त्याचं उत्तर द्यायचं आहे की भारतीय राज्यघटनेत सर्व नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे. गणपती उत्सव व मोहरम एकदम आले आहेत. प्रशासनाने गणपती उत्सव मंडळे व मोहरम ताबूत मंडळे या दोन्हीवर बंधने घातली आहेत. ही कृती अ धार्मिक स्वातंत्र्याच्या विरुद्ध आहे. ब घटनेने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्यावर अतिक्रमण करणारी आहे. क धार्मिक स्वातंत्र्याचे नकारात्मक स्वरूप आहे. ड सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता आणि स्वास्थ्य रक्षणाकरता घटनेने प्रशासनाला बंधन घालण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाची कृती बरोबर आहे. वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहे किंवा आहेत? पर्याय 1 केवळ ब, पर्याय 2 केवळ क आणि ड, पर्याय 3 केवळ अ आणि क आणि पर्याय 4 केवळ अ आणि ब. तर मित्रांनो, एक सिच्युएशन दिलेली आहे. एक सिच्युएशन बेस उदाहरण आपल्याला दिलेलं आहे आणि त्या उदाहरणाच्या आधारावर आपल्याला याचं उत्तर शोधायचं आहे. तर पहा की भारतीय राज्यघटनेने सर्व नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे. बरोबर आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 25 ते 28 मध्ये मूलभूत हक्कांतर्गत सर्व नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे. गणपती उत्सव आणि मोहरम एकदम आले आहेत आणि प्रशासनाने गणपती उत्सव मंडळ आणि मोहरम ताबूत मंडळ या दोन्हीवरही बंधने घातली आहेत. ही कृती म्हणजे अशा प्रकारची प्रशासनाची ही जी काही कृती आहे ती कशी आहे? धार्मिक स्वातंत्र्याच्या विरुद्ध आहे का? घटनेने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्यावर अतिक्रमण करणारी आहे का? धार्मिक स्वातंत्र्याचे नकारात्मक स्वरूप आहे. सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता, स्वास्थ्य रक्षणाकरता घटनेने शासनाला बंधन घालण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाची कृती बरोबर आहे. तर इथं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 क आणि ड की धार्मिक स्वातंत्र्याचे ते नकारात्मक स्वरूप आहे आणि सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता, स्वास्थ्य रक्षणाकरता घटनेने शासनाला बंधन घालण्याचे अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे ही प्रशासनाची कृती बरोबर आहे. आता एक लक्षात घ्या की क पर्याय आपण याचं उत्तर सांगतोय. का सांगतोय? का तर एक लक्षात घ्या की भारतीय राज्यघटनेमध्ये जनतेला दिलेले जे मूलभूत हक्क आहेत जे जरी ते या ठिकाणी मूलभूत हक्क म्हणून दिलेले असले तरी ते मूलभूत हक्क अमर्याद नाहीत. त्याच्यावरही बंधने आहेत, त्याच्यावरही मर्यादा आहेत आणि त्यामुळे
सार्वजनिक सुव्यवस्था नीतिमत्ता स्वास्थ्य रक्षणाकरता घटनेने शासनाला बंधने घालण्याचा, मर्यादा घालण्याचा अधिकार दिलेला असल्यामुळे शासनाची ही कृती, प्रशासनाची ही कृती बरोबर आहे असं म्हणायला जागा होती. का तर धार्मिक स्वातंत्र्याचा जे काही हक्काचं स्वरूप असो किंवा कोणत्याही मूलभूत हक्काचं भारतीय राज्यघटनेतलं स्वरूप असो ते नकारात्मक आहे. का तर भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्कावर कोणत्या ना कोणत्या मर्यादा आहेत, बंधने आहेत. कलम 19च्या पातीसुद्धा आपण जर विचार केला तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करता येणार नाही. त्याही दृष्टीतून आपल्याकडे बरीचशी बंधनं घातलेली आहेत. तर त्यामुळे कोणताही मूलभूत हक्क आपल्याकडे अमर्याद नाहीत. घटनेमध्ये जनतेला दिलेले जे काही मूलभूत हक्क आहेत ते अमर्याद नाहीत, कारण की त्यांचं स्वरूप नकारात्मक आहे. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था नीतिमत्ता आणि स्वास्थ्य रक्षणाकरता शासनाला बंधने घालण्याचे अधिकार हे घटनेनेच दिलेले आहेत. तर अशा परिस्थितीत प्रशासनाची ही कृती कशी असली पाहिजे? तटस्थ असली पाहिजे. कशी असली पाहिजे? तटस्थ असली पाहिजे. तर ही कृती तटस्थ असणेच या ठिकाणी योग्य असतं, किंबहुना ती तटस्थच असली पाहिजे. असं का? का तर इथं आपण प्रश्नात काय म्हटलेलं आहे की गणपती उत्सव मंडळ असो किंवा मोहरम ताबूत मंडळ असो, दोन्हीवरही बंधने घातलेली आहेत. कोणत्या अमुक धर्माचा या ठिकाणी विचार प्रशासनाने केलेला नाहीये. तर प्रशासनाने आपली भूमिका या दोन्ही मंडळांच्या बाबतीत बंधनं घालण्याच्या दृष्टीने समानच ठेवलेली आहे. दोन्हीवरही बंधने घातलेली आहेत आणि म्हणून प्रशासनाची ही कृती काय आहे? तटस्थ आहे. प्रशासन हे कोणत्याही धर्माच्या बाजूने राहत नाही, कारण की प्रशासन हे तटस्थ असतं. तर त्यामुळे प्रशासनाची कृती ही तटस्थ असली पाहिजे असं म्हणणं बरोबर आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी प्रशासनाला अशी बंधने घालण्याचा अधिकार आहे. मूलभूत हक्कांच्या पातळीवर अशी मर्यादा आपल्याकडे स्पष्ट केलेली आहेत. तर त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा एक प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 7. योग्य कथन आणि कथने ओळखा. अ. काही लोकशाही देश हे प्रजासत्ताक आहेत. ब. काही लोकशाही देश हे प्रजासत्ताक नाहीत. पर्याय उत्तरे: पर्याय 1 केवळ अ, पर्याय 2 केवळ ब, पर्याय 3 अ आणि ब दोन्ही, पर्याय 4 अ आणि ब दोन्ही नाही. तर या ठिकाणी आपला प्रश्न काय विचारला आहे की योग्य कथन किंवा कथने ओळखा. काही लोकशाही देश हे प्रजासत्ताक आहेत. तर हे कथन योग्य आहे. का तर भारताच्या बाबतीत जर आपण विचार केला तर भारत हा लोकशाही देश आहे आणि प्रजासत्ताक गणराज्य आहे. त्यामुळे या ठिकाणी काही लोकशाही देश हे प्रजासत्ताक आहेत, या अर्थाने हे कथन बरोबर आहे. काही लोकशाही देश हे प्रजासत्ताक नाहीत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ब्रिटनचं उदाहरण देतो की ब्रिटन हे भलेही या ठिकाणी लोकशाही देश जरी असला तरी तो प्रजासत्ताक याकरता नाही. का तर या ठिकाणी तिथं राजा जो काय तो वंश परंपरेने पदावर विराजमान होतो. तर त्यामुळे या ठिकाणी ब्रिटन हे असं उदाहरण आहे की जिथं लोकशाही असताना सुद्धा प्रजासत्ताक नाही असं म्हणायला जागावरती. त्यामुळे काही लोकशाही देश प्रजासत्ताक नाहीत हेही विधान या ठिकाणी बरोबर आहे. त्यामुळे उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 3 की दोन्ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. मग आता पहा की काही लोकशाही देश प्रजासत्ताक आहेत. भारताचा राष्ट्रपती जो निवडून येतो, राज्यप्रमुख, भारताचा जो राज्यप्रमुख म्हणून राष्ट्रपती आहे तो निवडून आलेला असतो, त्याला हे पद वंशी परंपरेने प्राप्त होत नाही, कारण की भारत हे प्रजासत्ताक गणराज्य आहे हे आपल्या प्रिअम्बल बेसिसवरच मान्य केलेलं आहे. कारण की प्रजासत्ताक गणराज्य याचा अर्थच असा होतो की त्या देशाचा राज्यप्रमुख हा जनतेद्वारा निवडून आलेला असतो आणि त्याला ते पद वंश परंपरेने प्राप्त होत नाही, मिळत नाही. मात्र काही लोकशाही देश प्रजासत्ताक नाहीत. जसं की ब्रिटनच्या पातळीवर आपण विचार केला तर तिथला राजा हा निवडून येत नाही, तर तो वंश परंपरेने पदावर विराजमान होतो, त्याला ते पद वंश परंपरेने प्राप्त होतं, मिळतं. आणि म्हणून भले ब्रिटन हे लोकशाहीवादी देश असला तरी प्रजासत्ताक नाही असं म्हणायला जागा होते. तर या अनुषंगाने या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्न उत्तर सांगता येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 8 नंबरचा प्रश्न. 2024 मधील महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालातील पक्षीय बलाबलानुसार राजकीय पक्षांचा उतरता क्रम लावा. पहा, मी पुन्हा एकदा सांगतोय की मागच्या लोकसभा निवडणुका असो किंवा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका असो, या दोन्ही अंगाने प्रश्न आयोगाला आगामी कालखंडात विचारायला वाव असल्यामुळे आपण लोकसभा निवडणूक असो किंवा विधानसभा निवडणूक असो या दोन्ही निवडणुकांच्या अनुषंगाने अशा प्रकारच्या प्रश्नांची तयारी ठेवणं गरजेचं आहे. मग आता पहा की 2024 मधल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालातील पक्षीय बलाबलानुसार राजकीय पक्षांचा उतरता क्रम लावा. पर्याय 1 भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट. त्यानंतर पर्याय 2 भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, शिवसेना उबाटा, राष्ट्रवादी काँग्रेस, SP. त्यानंतर तिसरा पर्याय भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाटा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, SP. तर त्यानंतर यापैकी नाही. तर असे हे 4 पर्याय दिलेले आहेत. आपल्याला योग्य उतरता क्रम जो काय तो शोधायचा आहे. तर उतरता क्रम कोणत्या आधारावर? तर ज्या ज्या राजकीय पक्षांना ज्या पद्धतीने जागा प्राप्त झालेल्या आहेत, ज्या पद्धतीने त्यांचे आमदार निवडून आले आहेत, त्या आमदारांच्या संख्येनुसार तो उतरता क्रम आपल्याला लावायचा आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर योग्य पद्धतीने सांगता येईल. का तर भाजपला प्राप्त झालेल्या 132 जागा, त्यामुळे तो सर्वात वरच्या स्थानावर होतो. शिवसेना शिंदे गट 57 जागा,
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 41 जागा, शिवसेना उभाठा 20 जागा, काँग्रेस 16 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 10 जागा. तर अशा अनुषंगाने या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. का तर या संबंध पक्षांना त्यांच्या प्राप्त झालेल्या ज्या काही जागा आहेत त्या जागांचं स्वरूप असं असल्यामुळे हा उत्तरचा क्रम आपल्याला या पर्याय क्रमांक 3 नुसार या पद्धतीने सांगता येतो. तर त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न 9वा प्रश्न पहा काय की भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत घटनेची मूलभूत चौकट अंतर्भूत आहे आणि त्यामध्ये सुधारणा करता येणार नाही. प्रस्तुत विधान पर्याय 1 अंशतः बरोबर आहे, पर्याय 2 पूर्णतः बरोबर आहे, पर्याय 3 अंशतः चूक आहे आणि पर्याय 4 सांगता येत नाही. मित्रांनो, हा प्रश्न जो आहे तो बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन विषयी विचारलेला आहे किंवा मूलभूत चौकटीविषयी विचारलेला आहे. प्रश्न काय पहा की भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत घटनेची मूलभूत चौकट अंतर्भूत आहे आणि त्यामध्ये सुधारणा करता येणार नाही. प्रस्तुत विधान कसं आहे? चूक आहे का, बरोबर आहे का, पूर्णतः बरोबर आहे का, अंशतः बरोबर आहे का, की अंशतः चूक आहे, या अर्थाने प्रश्न विचारलेला आहे. तर एक लक्षात घ्या, हे विधान पूर्णतः बरोबर आहे. पूर्णतः याकरता बरोबर आहे कारण की आपल्याकडे भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीचा विचार केशवानंद भारती खटल्याच्या अंतर्गत केला गेलेला आहे. केशवानंद भारती खटल्याच्या अंतर्गतच त्या निर्णयाच्या माध्यमातून मूलभूत चौकट ही आपल्या सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केली. घटनेची ही मूलभूत चौकट जी आहे ती निश्चित करत असताना सर्वोच्च न्यायालयाने प्रियांबल, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे ह्या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्या होत्या आणि त्या आधारावरच या ठिकाणी एक प्रकारे ही मूलभूत चौकट तयार केलेली होती. मग इथं प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे की घटनेच्या प्रास्ताविकेत मूलभूत चौकट अंतर्भूत आहे आणि त्यामध्ये सुधारणा करता येणार नाही. म्हणजे कशामध्ये सुधारणा करता येणार नाही? प्रास्ताविकेत सुधारणा करता येणार नाही असं नाही, मूलभूत चौकटीमध्ये सुधारणा करता येणार नाही असा प्रश्न विचारलेला आहे. का तर घटनेच्या प्रास्ताविकेत मूलभूत चौकट अंतर्भूत आहे, ते बरोबरच आहे, पण अशा या मूलभूत चौकटीमध्ये, घटनेच्या या मूलभूत चौकटीमध्ये कोणतीही सुधारणा करता येणार नाही किंवा ती रद्द करता येणार नाही किंवा त्यात बदल करता येणार नाही असा याचा अर्थ होतो. आणि हे विधान कसं आहे तर पूर्णतः बरोबर आहे. जर का आपण पाहिलं तर केशवानंद भारती खटला याचा निकाल 1973 मध्ये आला होता आणि 1976 42व्या घटनेनुसार आपल्याकडे प्रास्ताविकेत बदल केलेला आहे. त्यामुळे असं या ठिकाणीचा अर्थ घेऊ नका की प्रास्ताविकेत बदल करता येणार नाही किंवा प्रास्ताविकेत सुधारणा करता येणार नाही, असा नाही अर्थ या प्रश्नाचा. तर या प्रश्नाचा अर्थ असा आहे की घटनेची जी मूलभूत चौकट आहे त्या घटनेच्या मूलभूत चौकटीत या ठिकाणी सुधारणा करता येणार नाही हे विधान या ठिकाणी बरोबर आहे का तर पूर्णतः बरोबर आहे हे म्हणायला जागा होते. कशा पद्धतीने थोडंसं विश्लेषण आपण पुढे पाहूया की भारतीय राज्यघटनेची मूलभूत चौकट की जी केशवानंद भारती खटल्याच्या निर्णयामध्ये मूळ आराखड्याचं चित्र आराखताना किंवा मूळ आराखड्याचं चित्र रेखाटताना बहुतेक न्यायमूर्तींनी घटनेचा सरनामा म्हणजेच प्रियांबल, मूलभूत हक्क, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे या गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्या होत्या. म्हणजे हे जे काही बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं जे काही स्वरूप आहे ते निश्चित करत असताना, घटनेचा मूलभूत आराखडा रेखाटत असताना सर्वोच्च न्यायालयाने प्रियांबल किंवा जी काही सरनामा आहे, मूलभूत हक्क आहेत, मार्गदर्शक तत्त्वे आहेत, या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्या होत्या. यामुळेच घटनेचा हा सरनामा राज्यघटनेचा भाग आहे. घटनेचा हा सरनामा जो काय तो यामुळेच राज्यघटनेचा भाग आहे हे या केशवानंद भारती खटल्यामध्ये या ठिकाणी स्पष्ट केलेलं होतं. आणि त्याचबरोबर राज्यघटनेची जी काही पायाभूत वैशिष्ट्ये आहेत की जी बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून स्पष्ट केलेली आहेत, राज्यघटनेची जी काही पायाभूत वैशिष्ट्ये आहेत की जी अत्यंत आवश्यक असतात ती केव्हाच रद्द करता येत नाहीत किंवा त्यात सुधारणा करता येणार नाही, अशा पायाभूत वैशिष्ट्यानेच भारतीय राज्यघटनेचा मूळ आराखडा किंवा मूलभूत चौकट तयार झालेली आहे की ज्या चौकटीमध्ये सुधारणा करता येणार नाही. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या पातळीवर अशी काही मूलभूत वैशिष्ट्ये आहेत की ज्या मूलभूत वैशिष्ट्यांमधूनच घटनेचा मूळ आराखडा किंवा मूलभूत चौकट तयार झालेली आहे की ज्यात सुधारणा करता येणार नाही किंवा त्यात बदल करता येणार नाही, ती रद्द करता येणार नाही असं त्याचा अर्थ आपण सांगतो शकेल. त्यामुळे हे विधान पूर्णतः बरोबर आहे. त्यानंतर 10वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कलम 7 नुसार नागरिकत्वाच्या दृष्टिकोनातून असणारा हा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 7 नुसार जी व्यक्ती 1 मार्च 1947 नंतर भारताच्या राज्यक्षेत्रातून स्थलांतर करून पाकिस्तानात गेली आहे ती व्यक्ती भारताची नागरिक समजली जाणार नाही. जी व्यक्ती 1 मार्च 1947 नंतर भारताच्या राज्यक्षेत्रातून स्थलांतर करून पाकिस्तानात गेली आहे ती व्यक्ती भारताची नागरिक समजली जाणार नाही. आणि जम्मू काश्मीर राज्यातील कायम रहिवासी असलेल्या व्यक्तीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थलांतर केल्यानंतर जम्मू काश्मीर राज्याच्या राज्यात ती व्यक्ती परतली तर अशी व्यक्ती भारताची नागरिक समजली जाणार नाही. योग्य कथन आणि कथने ओळखा. पर्याय उत्तरे: पर्याय 1 अ आणि ब, पर्याय 2 केवळ अ आणि पर्याय 3 केवळ ब आणि पर्याय 4 अ आणि ब दोन्ही नाही. तर आपल्याला या ठिकाणी काय शोधायचं आहे तर कलम 7 नुसार
कोणतं योग्य कथन आहे हे आपल्याला या ठिकाणी या प्रश्नात शोधायचं आहे. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की कलम 7 नुसार फक्त अविधानच बरोबर आहे का, तर ब चा विचार कलम 7 मध्ये केलेलाच नाहीये. ब विधानाचा विचार या ठिकाणी कलम 7 मध्ये केलेलाच नाहीये किंवा कलम 7 मध्ये ब विधानाची तरतूद नमूदच नाहीये. त्यामुळे अच या ठिकाणी विधान जे काय ते फक्त बरोबर आहे, योग्य कथन आहे. त्यामुळे उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 केवळ अ, की जे विधान आहे की जी व्यक्ती 1 मार्च 1947 नंतर भारताच्या क्षेत्रातून स्थलांतर करून पाकिस्तानात गेली आहे ती व्यक्ती भारताची नागरिक समजली जाणार नाही. हे अविधानच फक्त कलम 7 नुसार तरतूदून आपल्याला सांगता येते. ब विधानाची तरतूद घटनेमध्ये कलम 7 नुसार दिलेली नाहीच आहे. आता राहिला प्रश्न ब विधानाचा संबंध कसा आहे मग, तर या ठिकाणी एक लक्षात घ्या की ब विधानाचा संबंध जो काय तो या पद्धतीने दिलेला आहे की जम्मू काश्मीर राज्यातील कायम रहिवासी असलेल्या व्यक्तीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थलांतर केल्यानंतर जम्मू काश्मीर राज्यात ती व्यक्ती पुन्हा स्थायिक होण्याच्या किंवा कायम परतीच्या परवान्याखाली परतली असेल तर अशी व्यक्ती भारताची नागरिक असल्याची मानले जाईल. कलम 7 ला अनुसरून याबाबतचं स्पष्टीकरण फक्त दिलेलं आहे. कलम 7 मध्ये तरतूद ऐकायची नाहीये. ब विधानाची तरतूद कलम 7 मध्ये नमूदच नाहीये. फक्त कलम 7 ला अनुसरून एक स्पष्टीकरण फक्त घटनेमध्ये याबाबतचं दिलेलं आहे की जम्मू काश्मीर राज्यातील कायम रहिवासी असलेल्या व्यक्तीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थलांतर केल्यानंतर जम्मू काश्मीर राज्यात ती व्यक्ती पुन्हा स्थायिक होण्याच्या किंवा कायम परतीच्या परवान्याखाली परतली असेल तर अशी व्यक्ती भारताची नागरिक असल्याचे मानले जाईल. आता प्रश्नामध्ये काय म्हटलं होतं की मानले जाणार नाही, अशी व्यक्ती भारताची नागरिक असली मानली जाणार नाही असं म्हटलं होतं. तर त्यामुळे इथं प्रश्नामध्ये याचा विचार करण्याची गरज का नाही आहे, कारण की कलम 7 नुसार आपल्याला प्रश्न विचार असल्यामुळे कलम 7 नुसार तर ही तरतूद नाहीच आहे. मग तरतूद नेमकी कशी आहे, तर ती तरतूद मी जसं आता स्पष्टीकरणात सांगितली आहे ती या प्रकारची आहे की कलम 7 ला अनुसरून याचं स्पष्टीकरण या पद्धतीने दिलेलं आहे की जम्मू काश्मीर राज्यातील कायम रहिवासी असलेल्या व्यक्तीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्थलांतर केल्यानंतर जम्मू काश्मीर राज्याच्या व्याप्तीत राज्यात ती व्यक्ती पुन्हा स्थायिक होण्याच्या किंवा कायम परतीच्या परवान्याखाली परतली असेल, म्हणजे पुन्हा स्थायिक होण्याच्या आणि कायम परतीच्या परवान्याखाली परतली असेल तरच अशी व्यक्ती भारताची नागरिक असल्याचे मानले जाईल. अशी कलम 7 अनुसरून स्पष्टीकरण फक्त दिलेलं आहे. कलम 7 मध्ये अशा प्रकारची तरतूद वगैरे नाहीये. तर त्यामुळे या ठिकाणी उत्तर जे काय आहे ते या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 याचा आपल्याला स्पष्ट करता येऊ शकेल. तर मित्रांनो, ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आपल्या या टेस्ट पेपरमधल्या प्रश्नांपुढे आपण कंटिन्यू करूया. पहा प्रश्न क्रमांक 11. संघीय शासनाच्या अनेक वैशिष्ट्यांसह भारतात श्रेष्ठत्व कशाचे आहे? प्रश्न एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे. संघीय शासनाच्या अनेक वैशिष्ट्यांसह भारतात श्रेष्ठत्व कशाचे आहे? पर्याय 1 संसद, पर्याय 2 सर्वोच्च न्यायालय, पर्याय 3 संविधान आणि पर्याय 4 नोकरशाही. तर मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड जर विचारला असला तरी सुद्धा आपल्याला प्रश्न योग्य पद्धतीने समजला पाहिजे की संघीय शासनाच्या अनेक वैशिष्ट्यांसह भारतात श्रेष्ठत्व कशाचे आहे.
एक लक्षात घ्या की संघीय शासनाचे अनेक वैशिष्ट्य भारताच्या संघराज्य प्रणालीच्या दृष्टिकोनातून सांगता येतात, पण त्यामध्ये भारतात श्रेष्ठत्व कशाचे आहे? संघ शासनाचे आहे का केंद्र शासनाचे आहे का संसदेचं आहे का नोकरशाहीचं आहे, सर्वोच्च न्यायालयाचं आहे, शासनाच्या कोणत्या अंगाचं आहे का? तर एक लक्षात घ्या की या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 संविधान, की संविधानाचं श्रेष्ठत्व आहे, संविधानाचं श्रेष्ठत्व मानलं जातं. तर त्यामुळे या ठिकाणी संघीय शासनाच्या अनेक वैशिष्ट्यांमध्ये श्रेष्ठत्व जर कशाचं असेल ते संविधानाचे आहे. ज्यावेळेस आपल्याकडे या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकारे किंवा केंद्र सरकार विरुद्ध एक राज्य सरकार असा वाद या ठिकाणी जातो, तेव्हा सर्वोच्च न्यायालय हा वाद संविधानानुसार या ठिकाणी सोडवत असतं. का? कारण की संविधान सर्वश्रेष्ठ आहे म्हणून. तर त्यामुळे या ठिकाणी उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3 संविधान. म्हणूनच मी असाही उल्लेख केलेला आहे की भारतीय संघराज्यात केंद्र किंवा राज्य सरकारपेक्षा संविधान हे श्रेष्ठ असून कोणतीही सत्ता संविधानापेक्षा श्रेष्ठ नाही आहे. कारण की संविधानच हे निश्चित करतं की केंद्र सरकार योग्य आहे किंवा केंद्र सरकारची भूमिका योग्य आहे किंवा राज्य सरकारची भूमिका योग्य आहे, हे सर्वोच्च न्यायालय संविधानाच्या आधारावर निश्चित ठरत असतं. किंबहुना ज्यावेळेस आपल्याकडे या ठिकाणी 3 ज्या शासनाचे अंग आहेत, मग सर्वोच्च न्यायालय असो किंवा एक प्रकारे सरकार असो किंवा कायदेमंडळ असो, या तिन्ही अंगामध्ये सुद्धा जरी कोणता वाद उपस्थित होत असेल तर या तिन्ही अंगामध्ये सुद्धा कोणत्या अंगाची भूमिका योग्य आणि कोणत्या अंगाची भूमिका ही या ठिकाणी थोडी चुकीची आहे याबाबतचाही निर्णय घेण्याचा अधिकार जो काय आहे तो संविधानाला आहे आणि त्यामुळे संविधानच तिथं सर्वश्रेष्ठ ठरतं. संविधानाच्या आधारावरच हे निश्चित केलं जात असतं. तर त्यामुळे संघीय शासनामध्ये सर्वश्रेष्ठ कशाचं असेल तर ते आहे संविधानाचं पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे या प्रकारचा की घटनात्मक तरतुदी व कायदेशीर प्रक्रिया याद्वारे बजावण्यात येणारे हक्क म्हणजे कोणते हक्क? प्रश्न क्रमांक 12. घटनात्मक तरतुदी व कायदेशीर प्रक्रिया याद्वारे बजावण्यात येणारे हक्क म्हणजे कोणते हक्क? पर्याय 1 कायदेशीर हक्क, पर्याय 2 वैधानिक हक्क, पर्याय 3 मूलभूत हक्क आणि पर्याय 4 वरील सर्व. मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याच वेळा आपल्याला इथं असंही वाटणं साहजिक आहे की या ठिकाणी याचं उत्तर हे एक प्रकारे वरील सर्व किंवा पर्याय 4 असं असेल की काय, पण तसं नाही आहे. या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मूलभूत हक्क. मित्रांनो, ज्यांना हा प्रश्न पूर्णतः समजला असेल त्यांनाच याचं उत्तर मूलभूत हक्क असं देता येऊ शकेल. कारण की आपल्याला विचारलं आहे काय की घटनात्मक तरतुदी आणि कायदेशीर प्रक्रिया याद्वारे बजावण्यात येणारा हक्क म्हणजे कोणते हक्क? तर इथं आपल्याकडे जे मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 12 ते 35 अंतर्गत दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा या मूलभूत हक्कांचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर प्रत्येक मूलभूत हक्कांसंबंधीची घटनात्मक तरतूद आपल्याला घटनेमध्ये पाहायला मिळते. जसं की कलम 14 ते 18 मध्ये समतेचा हक्क असेल, कलम 19 ते 22 मध्ये स्वातंत्र्याचा हक्क असेल, अशा प्रत्येक मूलभूत हक्काची तरतूद घटनेच्या विभिन्न कल्पामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पण या घटनात्मक तरतुदीला अनुसरून किंवा या घटनात्मक तरतुदीला अंमलात आणण्याकरता ज्या काही कोणत्या कायद्यांचा आधार घेतला जातो, कोणत्या कायदेशीर प्रक्रियेचा आधार घेतला जातो, त्या कायदेशीर प्रक्रियेच्या अनुषंगाने सुद्धा याचा इतरची आपल्याला करायचं आहे. म्हणजे घटनात्मक तरतुदी आणि त्या घटनात्मक तरतुदींना अंमलात आणण्यासाठी केलेली कायदेशीर प्रक्रिया या दोन्हीद्वारे बजावण्यात येणारा हक्क म्हणजे कोणते हक्क? तर मूलभूत हक्क. तर याला जर आपण उदाहरणाच्या आधारे समजून घ्यायचं असेल तर या पद्धतीने सांगता येईल. मी आता पुढे उदाहरण दिले आहे पहा की कलम 14 मध्ये तरतूद काय आहे? कायद्यापुढे समानता. कलम 14ची तरतूद काय आहे? कायद्यापुढे समानता, की ज्यात काय उल्लेख केलेला आहे की राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे संरक्षण नाकारणार नाही, समान संरक्षण नाकारणार नाही. मग आता या ठिकाणी कायद्यापुढे व्यक्ती समान आहे या दृष्टीने जर विचार केला तर तरतूद काय? कायद्यापुढे समानता आणि त्या समानतेच्या दृष्टिकोनातून कुणालाही कायद्याचे संरक्षण नाकारले जाणार नाही असा उल्लेख या कलम 14 मध्ये दिलेला आहे. तर या घटनात्मक तरतुदीला कलम 14 मधल्या या घटनात्मक तरतुदीला अंमलात आणण्यासाठी आपल्याकडे कोणती कायदेशीर प्रक्रिया विचार घेतलेली आहे? तर अनेक प्रकारच्या कायद्यांचा विचार किंवा कायदेशीर प्रक्रियांचा विचार आपल्याकडे केलेला आहे या घटनात्मक तरतुदीला अंमलात आणण्यासाठी. म्हणजे आज भारतातल्या सबंध कायद्यांच्या पातळीवर सर्व व्यक्ती कायद्यापुढे समान आहेत असं म्हणायला जागा होते. त्याचं एक उदाहरण म्हणून या ठिकाणी मी दिलं आहे. ते उदाहरण पहा काय? समान वेतन अधिनियम 1976 नुसार पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन दिले जाते. म्हणजे मार्गदर्शक तत्वामधली जी काही तरतूद आहे त्या तरतुदीचा विचार करता समान वेतन अधिनियम 1976 नुसार पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन दिले जाते असं म्हणायला जागा होते. म्हणजे एकंदरीत घटनात्मक तरतूद जी आहे आपल्याकडे, मग ती मार्गदर्शक तत्वात केलेली असो अथवा या कलम 14च्या सत्राखाली या ठिकाणी कायद्यापुढे समानता या दृष्टिकोनातून मूलभूत हक्कामध्ये केलेली असो, या घटनात्मक तरतुदीला या ठिकाणी अंमलात आणण्यासाठी आपल्याकडे एक प्रकारे या कायद्यानुसार सर्व व्यक्ती समान आहेत असा उल्लेख जो काय तो आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे घटनात्मक तरतूद आहे आणि त्या घटनात्मक तरतुदीला अंमलात आणण्यासाठी जी कायदेशीर प्रक्रिया विचार घेतलेली आहे अशा या दोन्ही द्वारे बजावण्यात येणारे हक्क म्हणजे मूलभूत हक्क याचा परिचय आपल्याला कलम 14 दृष्टीने सांगता येऊ शकतो. एवढंच नाही तर कलम 17च्या पातळीत सुद्धा आपल्याला संदर्भ सांगता येईल की अस्पृश्यता नष्ट करणे
कलम 17 अस्पृश्यता नष्ट करणे आहे. मग तरतूद काय आहे की अस्पृश्यतेचे कोणत्याही स्वरूपातील आचरण निषिद्ध करण्यात आलेले आहे आणि अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणतीही निसमर्थता लादणे हे 1955च्या नागरी हक्क संरक्षण कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल. म्हणजे पहा की आपल्याकडे या ठिकाणी घटनात्मक तरतूद घटनेमध्ये कलम 17 खाली काय आहे की अस्पृश्यता नष्ट करणे आणि त्या तरतुदीचा विचार या ठिकाणी या पद्धतीने केलेला आहे की अस्पृश्यतेचे कोणत्याही स्वरूपातील आचरण निषिद्ध करण्यात आलेले आहे. कोणीही अस्पृश्यता बाळगू शकत नाही, पाळू शकत नाही, त्या स्वरूपाचं आचरण हे नष्ट करण्यात आलेलं आहे. आणि अस्पृश्यतेतून उद्भवणारी निसमर्थता म्हणजे काय तर अपात्रता, की ज्या अस्पृश्यतेच्या नावाखाली अनेक दलित लोकांना या ठिकाणी मंदिरात जाण्यासाठी अपात्र समजलं जायचं, निसमर्थ समजलं जायचं, सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्यापासून अपात्र समजलं जायचं, निसमर्थ समजलं जायचं. तर अशी ही जी काही अस्पृश्यतेतून लादली जाणारी निसमर्थता होती ती सुद्धा या ठिकाणी काय समजली गेलेली आहे तर शिक्षापात्र गुन्हा किंवा शिक्षापात्र अपराध समजली गेलेली आहे. तर अशामुळे या ठिकाणी कलम 17 मधली तरतूद अंमलात आणण्यासाठी आपल्याकडे कोणता कायदा केलेला आहे, कोणती कायदेशीर प्रक्रिया विचार घेतलेली आहे तर ती आहे 1955चा नागरी हक्क संरक्षण कायदा, की ज्या कायदेशीर प्रक्रियेनुसार हा जो काही एक प्रकारे आचरण आहे अस्पृश्यतेसंबंधीचं ते शिक्षापात्र अपराध असेल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे एक आहे घटनात्मक तरतूद आणि त्या घटनात्मक तरतुदीला अंमलात आणण्यासाठी केला गेलेला कायदा, त्या दोन्हीद्वारे बजावण्यात येणारे हक्क म्हणजे मूलभूत हक्क असं म्हणायचं जागेवरती. तर त्यामुळे या दोन उदाहरणांच्या माध्यमातून आपण निश्चितपणे हा प्रश्न नेमका काय आहे हे समजलं असेलच. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 आहे या प्रकारचा, खालील मूलभूत कर्तव्यांचा योग्य क्रम लावा. खालील मूलभूत कर्तव्यांचा योग्य क्रम लावा. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशांचे जतन करावे. नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे, सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगावी. आपल्या देशाचे रक्षण करावे, देशाची सेवा करावी. वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद व जिज्ञासी वृत्ती अंगी बाळगावी. पर्याय उत्तरे: पर्याय 1 क अ ब ड, पर्याय 2 अ ब क ड, पर्याय 3 ड अ ब क आणि पर्याय 4 ब क अ ड. मित्रांनो, हा प्रश्न जर मूलभूत कर्तव्यांसंबंधीच्या या ठिकाणी संबंध ज्या काही कलमानुसार तरतुदी आहेत त्या माहिती असतील तर निश्चितपणे याचा क्रम जो काही लावणं अवघड जाणार नाही. आपल्याला कोणत्या कलमाखाली कोणतं मूलभूत कर्तव्य आपल्याकडे स्पष्ट केलं गेलेलं आहे हे जर माहीत असेल तर निश्चितपणाने तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जे काय आहे ते देता येऊ शकेल. तर त्यामुळे या ठिकाणी खालील मूलभूत कर्तव्यांचा योग्य क्रम लावा या अर्थाने ज्यावेळेस आपण विचार करतो त्या ठिकाणी आपल्या याचं उत्तर काय सांगता येईल योग्य पद्धतीने तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला सांगता येईल. पर्याय क्रमांक 1 क अ ब ड. का तर आपल्याकडे क पर्यायामधली जी काही तरतूद आहे मूलभूत कर्तव्यामध्ये ती काय आहे, आपल्या देशाचे रक्षण करावे, देशाची सेवा करावी ही तरतूद क पर्यायामध्ये दिलेली आहे की जी घटनेच्या कलम 51A(d) मध्ये दिलेली आहे. कलम 51A(d) मध्ये दिलेली आहे. त्यानंतर आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशांचे जतन करावे, कलम 51A(f) मध्ये दिलेली तरतूद आहे. त्यानंतर नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे आणि सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगावी, कलम 51A(g). आणि त्यामुळे त्यानंतर वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासी वृत्ती अंगी बाळगावी, कलम 51A(h). तर या ठिकाणी A, D, A, F, A, G आणि AH कलम 51च्या बेसिसवर या संबंध तरतुदींचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग हा संबंध उल्लेख जो आहे तो पर्याय क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळतो, क अ ब ड या अर्थाने. आणि म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1 क अ ब ड. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 14. पुरुषांना धर्माने दिलेला तलाकाधिकार आणि बहुपत्नीत्वाचा अधिकार या दोन गोष्टींमुळे मुस्लिम महिला सतत भीतीच्या सावटाखालीच वावरतात. डोक्यावर सतत घटस्फोटाची टांगती तलवार घेऊन जगावे लागत असल्यामुळे त्यांची अवस्था भयावह आहे. ही परिस्थिती बदलायला हवी. प्रस्तुत याचिकेचा विषय हा कोणत्या खटल्याशी संबंधित आहे? प्रस्तुत याचिकेचा विषय हा कोणत्या खटल्याशी संबंधित आहे? पर्याय 1 शाहबानो खटला, पर्याय 2 शायराबानो खटला, पर्याय 3 नूर बेगम खटला आणि पर्याय 4 यापैकी नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी एक विषय दिलेला याचिकेचा आणि त्याचा संबंध कोणत्या खटल्याशी संबंधित आहे असा प्रश्न विचारलेला स्ट्रेटफॉरवर्ड प्रश्न आहे. तर प्रथम दर्शनी आपल्याला याचं उत्तर या ठिकाणी शाहबानो खटला वाटणं साहजिक आहे, कारण की एकंदरीत शाहबानो खटला जो आहे तो 1985च्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय आहे तो दिलेला होता आणि समान नागरिक कायद्याच्या दृष्टिकोनातून असणारा हा प्रश्न आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पण मित्रांनो, एक लक्षात घ्या की याचं उत्तर शाहबानो खटला नाही आहे, उत्तर आहे शायराबानो खटला. शायराबानो खटला या खटल्याचा अंतर्गत हा याचिकेचा विषय विचार घेतलेला होता, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शायराबानो खटला. तर मुळात या ठिकाणी या
प्रश्नाचा संबंध समान नागरिक कायदा की जो भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 44 नुसार नमूद केलेली तरतूद आहे. तर या समान नागरिक कायद्याच्या प्रश्नातून युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या प्रश्नातून हा प्रश्न आहे. तर नेमका याचं विश्लेषण आपण पुढे करूया. मग आता पहा, शाहबानो खटला ज्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 1985 मध्ये दिला होता आणि शाहबानो खटल्याच्या याचिकेचा विषय काय होता की घटस्फोटित मुस्लिम महिलेला पोटगी मागता येते का, घटस्फोटित मुस्लिम महिलेला पोटगी मागता येते का असा विषय शाहबानो खटल्याचा होता. आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय दिला तर घटस्फोटित मुस्लिम महिलेला आपल्या पतीकडून पोटगी मिळण्याचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याचा निर्णय काय दिला होता की घटस्फोटित मुस्लिम महिलेला आपल्या पतीकडून पोटगी मिळण्याचा अधिकार आहे, असा या ठिकाणी शाहबानो खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 1985 निर्णय दिला होता. मात्र शाहबानो खटला नेमका कधी घडलेला होता तर शाहबानो खटला 2016-17 मध्ये या ठिकाणी घडलेला होता. 2016 मध्ये याचिका दाखल झाली, 2017 मध्ये याचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. आणि या याचिकेचा विषय की जसं मी आता म्हटल्याप्रमाणे की पुरुषांनी धर्माने दिलेला तलाक अधिकार आणि बहुपत्नीत्वाचा अधिकार या दोन्ही गोष्टींमुळे मुस्लिम महिला सतत भीतीच्या सावटाखाली वावरतात. डोक्यावर सतत घटस्फोटाची टांगती तलवार घेऊन जगावे लागत असल्यामुळे त्यांची अवस्था भयावह आहे. ही परिस्थिती बदलायला हवी असं या ठिकाणी एक प्रकारे या याचिकेचा विषय शाहबानो खटल्यामध्ये होता. थोडक्यात काय तर मुस्लिम पर्सनल लॉ 1937 की ज्या कायद्यानुसार पुरुषांना हा तलाक अधिकार दिला गेलेला आहे असं मानलं गेलेलं आहे या मुस्लिम धर्मियांच्या बाबतीत. आता सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेचा निकाल देत असतानाच म्हटलेलं की हा जो काही तलाक अधिकार पुरुषांना प्राप्त झालेला आहे या कायद्यानुसार तर तो तलाक अधिकार असंवैधानिक आहे असा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला या शाहबानो खटल्यामध्ये. आणि म्हणूनच या ठिकाणी या निकालाचा प्रभाव म्हणूनच आपल्याला या निर्णयाचा प्रभाव आपल्याला कसा दिसून आला तर केंद्र सरकारने तिहेरी तलाकची प्रथा मोडीत काढून समाप्त करून मुस्लिम महिलांना या कुप्रथेतून कायद्याद्वारे मुक्त केले हे आपलं सांगता येऊ शकेल. म्हणजे केंद्र सरकारने हा जो काही निर्णय आहे तो निर्णय घेतला की जी काही तलाक अशी जी तिहेरी तलाकची प्रथा होती मुस्लिम समुदायामध्ये, मुस्लिम धर्मामध्ये, तर अशीही प्रथा मोडीत काढून समाप्त करून मुस्लिम महिलांना या कुप्रथेतून कायद्याने मुक्त केले. यामुळे 1 ऑगस्ट हा दिवस मुस्लिम महिला अधिकार दिवस म्हणून 2021 पासून साजरा केला जातो. आणि आता 3 तलाक हा दंडनीय अपराध असून त्यासाठी अधिकाधिक 3 वर्षांची शिक्षा आणि दंड अशी शिक्षा स्वरूप आहे. तर लक्षात घ्या 1 ऑगस्ट हा मुस्लिम महिला अधिकार दिवस हा 2021 पासून साजरा केला जातो. यावर सुद्धा मागे आयोगाने प्रश्न विचारले असल्यामुळे हे पण आपल्याला माहिती असू द्यात की मुस्लिम महिला अधिकार दिवस हा कोणता आहे तर 1 ऑगस्ट. या निर्णयाचा प्रभाव म्हणूनच या ठिकाणी हा आपल्याकडे कायदा होऊ शकलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार देवनागरी लिपीमध्ये हिंदी अधिकृत व्यवहार भाषा आहे? पर्याय 1 कलम 340, पर्याय 2 343, कलम 343, पर्याय 3 कलम 350 आणि पर्याय 4 कलम 352. तर ऑब्व्हियसली या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलम 343, कारण की भारतीय राज्यघटनेच्याच कलम 343(1) मध्ये संघ राज्याची राजभाषा देवनागरी लिपीतील हिंदी असेल अशी तरतूद आहे आणि त्यामुळे उत्तर हे पर्याय क्रमांक 2 कलम 343 हे सांगता येऊ शकतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, विधान अ, भारतीय राज्यघटना संघ राज्यातून स्वरूपाची असली तरी न्यायव्यवस्था मात्र एकात्मिक स्वरूपाची आहे. कारण ब, सर्वोच्च न्यायालयापासून न्यायदंडाधिकारी वर्ग 1 पर्यंतची सर्व न्यायालये एकाच कार्यपद्धतीनुसार काम करतात. आणि मग पर्याय दिलेले आहेत विधान अ आणि कारण ब बरोबर आहेत, कारण ब हे विधान अचं योग्य स्पष्टीकरण आहे. पर्याय 2 विधान अ आणि कारण ब हे बरोबर आहेत, कारण ब हे विधान एचे योग्य स्पष्टीकरण नाही आहे. पर्याय 3 विधान अ बरोबर आहे पण कारण ब चूक आहे. पर्याय 4 कारण ब बरोबर आहे पण विधान अ चूक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी प्रश्न आपला विधान आणि कारण या आधारावर विचारले असल्यामुळे आपल्याला योग्य उत्तर माहिती असणे गरजेचं आहे की विधान अ, भारतीय राज्यघटना संघ राज्यात्मक स्वरूपाची असली तरी न्यायव्यवस्था मात्र एकात्मिक स्वरूपाची आहे. मग आता भारतीय राज्यघटना संघ राज्यात्मक स्वरूपाची असल्यामुळे तिथं सत्तेचे विकेंद्रीकरण हे 2 घटकामध्ये 2 पेक्षा अधिक घटकामध्ये होऊ शकतं. जसं की भारतामध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण जे काय आहे ते केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक सरकार असं आपल्याला पाहायला मिळतं. मग जरी या ठिकाणी संघ राज्यात्मक स्वरूपाची भारतीय राज्यघटना असली तरी भारताची न्यायव्यवस्था मात्र ती विकेंद्रित स्वरूपाची आहे का तर नाही आहे, ती एकात्मिक स्वरूपाची आहे. का? कारण काय दिलेलं आहे इथं की सर्वोच्च न्यायालयापासून न्यायदंडाधिकारी वर्ग 1 पर्यंतची सर्व न्यायालये एकाच कार्यपद्धतीनुसार काम करतात. ऑब्व्हियसली ही सर्व न्यायालये एकाच कार्यपद्धतीनुसार काम करतात कारण की आपल्याकडे जे काही कायदे केलेले आहेत या सर्वोच्च न्यायालयापासून न्यायदंडाधिकारी वर्ग 1 पर्यंतच्या न्यायिक व्यवस्थेपर्यंत काम करण्यासंबंधीची जी कार्यपद्धती आहे ती एकाच कायद्याखाली या ठिकाणी कार्यपद्धती चालते. मग ती या ठिकाणी CPC असो, सिव्हिल प्रोसिजर कोड असो किंवा CRPC ज्याला आपण आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या नव्याने नावाने ओळखतो. तर अशी ही जी काही कायदे आहेत की ज्या कायद्याखाली आपल्याकडे भारताची न्यायिक व्यवस्था ही कार्य करते, कार्यपद्धतीनुसारच या कायद्याने कार्य केलं जातं. तर त्यामुळे भारताची न्यायव्यवस्था ही एकाच कार्यपद्धतीनुसार
काम करते हे म्हणणं सुद्धा बरोबर आहे. आणि म्हणून या ठिकाणी विधान अ आणि कारण ब बरोबर आहेत. कारण ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. हे पहिला पर्याय या प्रश्नोत्तर सांगता येईल. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नोत्तर आहे. कसं होतं पहा, की भारतात संपूर्ण देशासाठी एकच न्यायव्यवस्था निर्माण करण्यात आलेली असल्यामुळे या ठिकाणी न्यायदानाचे कार्य हे जरी चांगल्या प्रकारे करता यावे म्हणून निरनिराळ्या न्यायालयांची एक साखळी अधिकार पद परंपरेनुसार निर्माण करण्यात आली आहे. म्हणजे एकच न्यायव्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे हे तर आहेच आहे, पण ही न्यायदानाची जी काही साखळी आहे ती योग्य प्रकारचं न्यायदानाचं काम चांगलं चालावं म्हणून या ठिकाणी ही साखळी अधिकार पद परंपरेनुसार निर्माण करण्यात आलेली आहे. आणि राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित असणारी आपली न्यायव्यवस्था आहे. का तर भारतामध्ये या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मतेचा पुरस्कार या एकात्म न्यायव्यवस्थेतून पाहायला मिळतो. एवढंच नव्हे तर कामकाजाची नियमावली जसं मी आता म्हटल्याप्रमाणे CPC, CRPC, जी BNSS या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. ही एकच नियमावली आहे कामकाजाची सर्वच न्यायिक व्यवस्थेसाठी, सर्वच न्यायालयांसाठी. आणि भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय की जे भारतातील सर्व न्यायालयावर बंधनकारक असतात कलम 141 नुसार. आणि त्यामुळे एकात्म व्यवस्थेचं उदाहरण आपल्याला कलम 141 सुद्धा पाहायला मिळतं. एवढंच नव्हे तर एक मी चार्ट पण दिलेला आहे. त्या चार्टकडे तुम्ही पाहू शकता की भारताची एकात्म व्यवस्था म्हणजे काय, तर त्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित या एकात्म व्यवस्थेचा संबंध जोडता येतो. त्याही अर्थाने या ठिकाणी तो संबंध सांगता येईल. आणि जे काय हेरार्की किंवा अधिकार पदपरंपरा भारतीय व्यवस्थेमध्ये पाहायला मिळते, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा सत्र न्यायालय आणि तालुका कोर्ट, तर या बेसिसवर ही अधिकार पदपरंपरा आहे की जी अधिकार पदपरंपरेत काम करलेली सबंध न्यायालये आहेत ती एकाच कार्यपद्धतीनुसार काम करतात. ती म्हणजे CPC किंवा CRPC ज्याला आपण BNSS आज आपण म्हणतोय. तर ही जी काही दिवाणी प्रक्रिया संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आहे, तर त्यानुसारच आपली ही सर्व न्यायालये एकाच कार्यपद्धतीनुसार काम करतात की जी अधिकार पदपरंपरा आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 17, भारतीय नागरिकत्व खालीलपैकी कोणत्या कारणास्तव लोप पावत नाही म्हटलेलं आहे. प्रश्न नीट आपण लक्षात घ्या की भारतीय नागरिकत्व खालीलपैकी कोणत्या कारणास्तव लोप पावत नाही असं म्हटलेलं आहे. लोप पावत नाही म्हणजे नष्ट होत नाही. तर मग इथं आपल्याला कोणत्या कारणास्तव ते लोप पावते किंवा नष्ट होते असा प्रश्न विचारलेला आहे का? नाही. तर आपल्याला काय विचारलं आहे, कोणत्या कारणास्तव नागरिकत्व लोप पावत नाही किंवा नष्ट होत नाही. तर अपर्याय, एखाद्या व्यक्तीने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारण्यासाठी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला असेल वा त्यासाठी अर्ज केला असेल तर या कारणास्तव ते लोप पावते. आपल्याला विचारलं लोप पावत नाही. ब, अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले असल्यास लोप पावते. क, एखाद्या व्यक्तीने भारतीय नागरिकत्व गैरमार्गाने मिळवले असल्याचे सिद्ध झाल्यास लोप पावते. आपल्याला काय विचारलेलं आहे, लोप पावत नाही, तर तो पर्याय शोधायचा आपल्याला. तर ड, हेरगिरी, देशद्रोह यासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा समावेश नसल्यास म्हटलेला आहे. नसल्यास, हेरगिरी, देशद्रोह यासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा समावेश जर असेल तर ऑब्व्हियसली नागरिकत्व लोप पावते. पण इथं नसल्यास म्हणते, तर नसल्यास म्हटले असल्यामुळे या ठिकाणी इथं आपल्याला उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4 फक्त ड, की या कारणास्तव ते लोप पावत नाही. का तर इथं उल्लेख केलेला आहे समावेश नसल्यास, आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे फक्त ड. म्हणजेच काय, ते हेरगिरी, देशद्रोह यासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या व्यक्तीचे नागरिकत्व आपल्याकडे कायद्यानुसार काढून घेतलं जातं किंवा ते लोप पावतं. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्र विधिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. महाराष्ट्र विधिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. 1, विधिमंडळामध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहांची सत्र समाप्ती झाल्याकारणाने रद्द होत नाही. 2, विधान परिषदेत प्रलंबित असलेले जे विधेयक विधानसभेने मंजूर केलेले नसेल ते विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होत नाही. पर्याय क्रमांक 3, जे विधेयक विधानसभेत प्रलंबित असेल किंवा विधानसभेकडून मंजूर होऊन विधान परिषदेत प्रलंबित असेल ते विधेयक विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होते. आणि पर्याय 4, यापैकी एकही नाही. विचारलं आहे का आपल्याला मूळ प्रश्नामध्ये की कोणते विधान चुकीचे आहे विधिमंडळाच्या प्रश्नातून. तर मित्रांनो उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4, यापैकी एकही नाही. म्हणजेच कोणतंही विधान चुकीचं नाही आहे, सर्व विधाने बरोबर आहेत. का तर हा जो प्रश्न आहे तो वैधानिक कार्यपद्धतीविषयीचा प्रश्न आहे. आपल्या घटनेमध्ये संसदेची वैधानिक कार्यपद्धती असो किंवा घटक राज्य स्तरावरच्या विधिमंडळाची वैधानिक कार्यपद्धती असो त्याचा उल्लेख केलेला आहे. संसदेच्या वैधानिक कार्यपद्धतीचा उल्लेख जो काय तो भारतीय राज्यघटनेच्या कलम 107.3, कलम 107.4, कलम 107.5 मध्ये केलेला आहे. आणि घटक राज्याच्या राज्य विधिमंडळाच्या वैधानिक कार्यपद्धतीचा उल्लेख कलम 196.3, कलम 196.4, कलम 196.5 नुसार केला गेलेला आहे. तर ही जी काही प्रश्नातली 3 विधानं आहेत ती कलम 196.3, कलम 196.4, कलम 196.5 नुसार नमूद आहेत आणि ही तिन्ही विधाने बरोबर आहेत. एकही विधान चुकीचं नाही आहे. म्हणून उत्तर आहे यापैकी नाही. मात्र हेही आपण लक्षात ठेवावं की आपल्याकडे कलम 108ची जी तरतूद आहे, दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीची तरतूद, ही फक्त संसदेच्या बाबतीत लागू होते, राज्य विधिमंडळाच्या बाबतीत लागू होत नाही. संसदेच्या वैधानिक कार्यपद्धतीमध्येच या ठिकाणी कलम 108ची तरतूद लागू होते, राज्य विधिमंडळाच्या बाबतीत लागू होत नाही. कारण की राज्य विधिमंडळाच्या पातळीवर सर्वच घटक राज्यामध्ये द्विगृही कायदेमंडळ किंवा द्विगृही विधिमंडळ नाही आहे म्हणून. त्यानंतर जाऊया
प्रश्न क्रमांक 19, भारताच्या एकत्रित निधीवर भारित पण विवरणपत्रात दाखवलेल्या खर्चापेक्षा अधिक नसलेला खर्च हा खर्च भागविण्यासाठी आवश्यक पैशाचे नियोजन करण्यासाठी जे विधेयक प्रस्तुत केले जाते त्यास डॅश असे म्हणतात. पर्याय 1 वित्त विधेयक, पर्याय 2 घटनास्थी विधेयक, पर्याय 3 कपात प्रस्ताव विधेयक आणि पर्याय 4 विनियोजन विधेयक. मित्रांनो, हा प्रश्न ज्यांना समजला असेल त्यांनाच याचं उत्तर देता येऊ शकेल. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विनियोजन विधेयक, ज्याला आपण ॲप्रोप्रिएशन बिल असं म्हणू शकतो. तर याचं उत्तर विनियोजन विधेयकच का आहे, तर या प्रश्नाचा अर्थ ज्याला समजला असेल त्याला याचं उत्तर विनियोजन विधेयक असं देता येऊ शकेल. अर्थ काय या प्रश्नाचा, की भारताच्या एकत्रित निधीवर भारित म्हणजे भारताच्या संचित निधीमधील भारित. संचित निधी की जे भारतीय राज्यघटनेच्या कलम 266(1) नुसार घटनेमध्ये नमूद आहे. पण विवरणपत्रात दाखवलेल्या खर्चापेक्षा अधिक नसलेला खर्च म्हणजे संचित निधीतला जो काही खर्च आहे तो विवरणपत्रात म्हणजे कशात, तर आपल्या अंदाजपत्रकात दाखवलेल्या खर्चापेक्षा अधिक नसलेला खर्च की जो संचित निधीत भारित आहे, हा खर्च भागविण्यासाठी कोणता, तर संचित निधीतला जो काही खर्च आहे तो भागविण्यासाठी आवश्यक पैशाचं नियोजन करण्याची गरज आहे. तर असं नियोजन करण्यासाठी जे विधेयक संसदेमध्ये मांडलं जातं ते विधेयक कोणतं, तर ते विधेयक आहे विनियोजन विधेयक. तर याचा साधा सोपा अर्थ कसा निघतो ते पुढे पहा, की विनियोजन विधेयक की ज्याची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 114 नुसार केलेली आहे. सरकारला संचित निधीतील पैसा खर्च करण्यासाठी संसदेचीही परवानगी घ्यावी लागते, राष्ट्रपतीचीही परवानगी घ्यावी लागते. संचित निधीतील पैसा खर्च करण्यासाठी संसदेचीही परवानगी लागते, राष्ट्रपतीची परवानगी लागते. मग ही परवानगी घेण्यासाठी जे विधेयक संसदेमध्ये मांडले जाते त्यास काय म्हटलं जातं, विनियोजन विधेयक म्हटलं जातं. अशा प्रकारची परवानगी की जी संचित निधीतला पैसा खर्च करण्यासाठी परवानगी आवश्यक आहे, तर अशा प्रकारची परवानगी घेण्यासाठी जे विधेयक संसदेमध्ये मांडलं जातं त्याला म्हटलं जातं विनियोजन विधेयक. आणि असं विनियोजन विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाली तरच सरकारला संचित निधी पैसा खर्च करता येतो किंवा सरकारला संचित निधी पैसा खर्च करण्याचा मार्ग मोकळा होतो. म्हणून जर विनियोजन विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाली तर सरकारला संचित निधी पैसा हा खर्च करता येतो. ऑब्व्हियसली या ठिकाणी संचित निधीचा संबंध हा स्थायी खर्चाशी जोडलेला असतो आणि त्यामुळे याबाबतचा खर्च हा स्थायी स्वरूपात असतो, तो करावाच लागतो आणि त्यामुळे विनियोजन विधेयकाला संसदेची मंजुरी ही मिळतच असते. तर जोपर्यंत संसदेकडून विनियोजन विधेयकाला मंजुरी मिळत नाही तोपर्यंत हा संचित पैसा हा खर्च करता येत नसतो आणि म्हणून संसदेची मंजुरी ही मिळाली की संचित पैसा हा सरकारला खर्च करता येतो. तर या अर्थाने या ठिकाणी उत्तर आहे विनियोजन विधेयक, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर शेवटचा प्रश्न क्रमांक 20, बाजूला सारलेल्या निर्णयांचा संभाव्य सिद्धांत कोणत्या न्यायालयीन निर्णयामध्ये प्रस्तुत झाला. बाजूला सारलेल्या निर्णयाचा संभाव्य सिद्धांत कोणत्या न्यायालयीन निर्णयामध्ये प्रस्तुत झाला. पर्याय 1 गोलकनाथ खटला 1967, पर्याय 2 शंकरप्रसाद खटला 1952, पर्याय 3 केशवानंद भारती खटला 1973 आणि पर्याय 4 इंदिरा साहनी खटला 1992. मित्रांनो, ज्यांना हा प्रश्न समजला असेल त्यांना त्याचं उत्तर देता येऊ शकेल. आता बहुतांश विद्यार्थ्यांना असं वाटू शकतं की याचं उत्तर हे केशवानंद भारती खटला 1973 असेल की काय, तर तसं नाही आहे. उत्तर आहे गोलकनाथ खटला 1967. एक लक्षात घ्या की बाजूला सारलेल्या निर्णयाचा संभाव्य सिद्धांत कोणत्या न्यायालयीन निर्णयामध्ये प्रस्तुत झाला. जर आपण सर्वप्रथम पाहिलं तर या ठिकाणी गोलकनाथ खटल्यामध्ये 1967च्या या ठिकाणी अगोदरच्या निर्णयांचा सिद्धांत जो काय तो बाजूला सारला गेलेला होता. अगोदरच्या कोणत्या निर्णयांच्या, तर शंकरप्रसाद खटला आणि सज्जन सिंग खटला या 2 खटल्यांचा जो काही निर्णय आहेत ते निर्णय बाजूला सारले गेलेले होते. म्हणजे थोडक्यात काय, तर कोणते असे निर्णय होते की जे बाजूला सारले गेले या ठिकाणी या न्यायालयीन निर्णयामध्ये, तर तो आहे गोलकनाथ खटला 1967, ज्याचा संदर्भ आपल्याला या पत्रिकेत सांगता येईल. आता हा गोलकनाथ निर्णयाचा संदर्भ कसा आहे, तर गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य खटला 1967 खटल्याचं कारण काय होतं, संसद मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करू शकते की नाही. सर्वोच्च न्यायालयाला प्रश्न काय विचारला होता की संसद मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करू शकते की नाही, आणि दुसरा प्रश्न काय विचारला होता की संसदेला मूलभूत हक्कामध्ये किंवा घटनेमध्ये कलम 368 नुसार दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे की नाही. तर हे जे 2 प्रश्न आहेत हे या अगोदरच्या 2 खटल्यामध्ये सुद्धा विचारले गेलेले होते. म्हणजे शंकरप्रसाद खटल्यामध्ये सुद्धा आणि सज्जन सिंग खटल्यामध्ये सुद्धा या प्रकारचे प्रश्न सर्वोच्च न्यायालयाला विचारले गेले होते आणि सर्वोच्च न्यायालयाने त्या दोन्ही खटल्यामध्ये निर्णय काय दिला होता की संसदेला मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे आणि कलम 368 नुसार तो आहे. असा निर्णय शंकरप्रसाद आणि सज्जन सिंग खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. पण रिपीट अगेन गोलकनाथ खटल्यामध्ये तोच प्रश्न पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने विचारला होता आणि यावेळेस मात्र सर्वोच्च न्यायालयाने थोडंसं वेगळा निर्णय दिलेला होता. का, तर खटल्याची पार्श्वभूमी कशी होती पहा, की घटनेच्या कलम 13 नुसार राज्य असा कोणताही कायदा करू शकत नाही की जो कायदा मूलभूत हक्कांचा संकोच करणारा भंग करणारा असेल. राज्य असा कोणताही कायदा करू शकत नाही की जो मूलभूत हक्कांचा भंग करणारा किंवा संकोच करणारा असेल, अशी कलम 13 मध्ये तरतूद आहे. मात्र असे असूनही तत्कालीन पंजाब सरकारने
जमीन सुधारणा कायदा केला की ज्यामुळे कलम 31 मधील मालमत्तेच्या हक्काचं उल्लंघन होत होतं. कारण की 1967 साली कलम 31 हा मूलभूत हक्कांचा भाग होता. संपत्तीचा हक्क, मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्कांचा भाग होता आणि त्यामुळे पंजाब सरकारने जमीन सुधारणा कायदा केला होता. त्या कायद्यामुळे कलम 31 मधल्या मालमत्तेच्या हक्काचं उल्लंघन होत होतं आणि म्हणून मग सर्वोच्च न्यायालयाने याचा निर्णय कसा दिला, तर तो या पद्धतीने दिला की संसदेला मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार नाही, तसेच मूलभूत हक्क कमी किंवा रद्द करण्याचा अधिकार देखील नाहीये. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आधीचे निर्णय म्हणजे कोणते? शंकरी प्रसाद खटल्याचा 1952चा निर्णय असो किंवा सज्जन सिंग खटल्याचा 1965चा निर्णय असो, हे निर्णय आता या निर्णयामध्ये, कोणत्या गोलकनाथ निर्णयामध्ये न्यायालयावर बंधनकारक नाहीत. घटनेचे कलम 368 केवळ घटनास्थळाची प्रक्रिया स्पष्ट करते, अधिकार क्षेत्र नव्हे. अशा निर्णय या ठिकाणी गोलकनाथ खटल्यामध्ये दिलेले असल्यामुळे जो काय बाजूला सारण्याचा जो काही सिद्धांत आहे, म्हणजे निर्णय बाजूला सारण्याचा जो काही सिद्धांत आहे, तो सर्वप्रथम कोणत्या या ठिकाणी निर्णयामध्ये स्पष्ट झाला, तर तो गोलकनाथ खटल्यामध्ये स्पष्ट झाला असं म्हणता येईल. कारण की ज्या गोलकनाथ खटल्यामध्ये अगोदरचे शंकरी प्रसाद आणि सज्जन सिंग खटल्याचे निर्णय हे बाजूला सारलेले होते आणि म्हणून बाजूला सारलेल्या निर्णयाचा संभाव्य सिद्धांत जो आहे तो कोणत्या निर्णयामध्ये प्रस्तुत झाला, तर तो गोलकनाथ खटला 1967 या निर्णयामध्ये सर्वप्रथम प्रस्तुत झाला असं म्हणाला जागा होते. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गोलकनाथ खटला 1967. तर मित्रांनो, अशा प्रकारचे 20 प्रश्नांचं जे काही विश्लेषण आहे ते आपण या टेस्ट सिरीज च्या बेसिसवर पहिल्या टेस्टच्या दृष्टीतून पाहिलेलं आहे. उत्तरही आपण पाहिलेली आहेत. तर पुन्हा एकदा मी म्हणतोय की या ठिकाणी अशा प्रकारच्या या संबंध टेस्टच्या माध्यमातून आपण हे सर्व प्रकारचं जे काही विश्लेषण आहे ते प्रत्येक टेस्ट सिरीजच्या पातळीवरच्या प्रत्येक टेस्टचं घडवून आणूया आणि उत्तर आणि डिस्कशनच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना हात देण्याचा प्रयत्न जो काय तो करूया. मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्याला विनंती की आपला हा व्हिडिओ अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत या ठिकाणी शेअर करा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनललासुद्धा अधिकाधिक या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर आज आपण या व्हिडिओमध्ये इथं आपण थांबूयात. धन्यवाद.